नमस्कार. सखी स्पंदने या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. प्रीतीचा गंध बावरा भाग 6 पोस्ट करून झालाय, त्यामुळे आज आपण पुढील भागाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी एक सूचना अशी की तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तात्काळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच कृपया व्हिडिओ अर्धवट सोडून न जाता शेवटपर्यंत पहा आणि लेखन व अभिवाचन आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि तुमच्या इतर वाचक मित्रांना शेअर करा. चला तर आता लगेच कथेकडे वळूया. प्रीतीचा गंध बावरा भाग 7. लेखिका अनामिका, अभिवाचक सेजल पुंजे. मी गंधार हे अचानक अंगावर आलेले पेज सोडवताना मी अतिशय वैतागून गेलो होतो. सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे कबीरने केलेली गद्दारी. कबीरला मी शाळेत असल्यापासून ओळखत होतो आणि खूप चांगली मैत्रीही होती. पहाडी लोक निष्ठेला फार महत्त्व देतात आणि कबीरनेही मला कधीच धोका दिला नव्हता आजपर्यंत. ह्या मुलीने अशी काय जादू केली होती आणि तो पाघळला? कबीर म्हणाला की तिला मला काहीतरी महत्त्वाची वस्तू द्यायची आहे, पण अजून तरी ती या विषयावर गप्पच आहे. ती काय वस्तू आहे हे विचारायची मला खूप उत्सुकता होती खरं तर, पण मी खूप प्रयत्नाने स्वतःला थांबवले. या काही सेकंदाच्या कॉलमुळे उत्तरांऐवजी माझ्या डोक्यात प्रश्नांचीच गर्दी झाली होती. तेवढी महत्त्वाची काही गोष्ट असेल म्हणूनच कबीरने तिला मदत केली हे मला कळले होते. निदान त्याने आधी कॉल करून मला कळवायचा तरी प्रयत्न केला होता. बराच वेळ तणाव आणि शांततेत घालवल्यावर मी उठून किचनमध्ये गेलो. कुलच्यांची कणिक मळता मळता डोक्यातले विचार थांबत नव्हते. मी कितीही मान्य केले नाही तरी तिचा मुलाखतीबद्दलचा मुद्दा बरोबरच होता. जर ही माझ्यापर्यंत पोहोचू शकते तर बाकी रिपोर्टर्सही पोहोचणारच आहेत. मग हिलाच इंटरव्ह्यू दिला तर? शक्य नाही. मला हा अंदाज होता म्हणून मी कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठल्याही पब्लिसिटी इव्हेंट किंवा मुलाखतीसाठी तयार नाही हा क्लॉजच टाकून घेतला होता. खिडकीबाहेरची निसर्गाची रंगसवेदी बघत एका लयीत काम सुरू होते. तासाभराने लहानशा 2 सीटर डायनिंग टेबलवर दुपारचे उरलेले बटर चिकन, जाड भाकरीसारखे पण मऊ वाटणारे थोडे तीळ लावलेले कुलचे आणि एक लाल भडक चमकदार किनोरी सफरचंद कप्पे असलेल्या 2 ताटात वाढले आणि कढई, पाण्याचे ग्लास वगैरे मधोमध ठेवून मी तिच्याकडे बघितले. नॅपकिनने हात पुसत मी सोफ्याजवळ जाऊन उभा राहिलो. एव्हाना दिवस रात्रीच्या प्रवासामुळे कंटाळून तिला सोफ्यावर बसल्या बसल्याच डुलकी लागली होती. केस बांधून ठेवलेला टॉवेल बाजूला गळून पडला होता आणि तिचे अर्धवट ओलसर कुरळे केस तिच्या गालावर चिकटून आजूबाजूला पसरले होते. मी पहिल्यांदाच तिला एवढं नीट न्याहाळत होतो. तिचे काळेभोर टोपलीभर केस, उत्साहाने बोलताना चमकणारे बदामी डोळे जे मी आधीच नोटीस केले होते, सरळ नाक आणि एखाद्या मॉडेललाही लाजवतील असे चिकबोन्स. बर्फाच्या माराने पांढऱ्या पडलेल्या तिच्या गाला ओठांवर उष्ण हवेमुळे आता हळूहळू पुन्हा लाली पसरत होती. ही नक्की मुंबईत तुटलेल्या दिलांची रास मागे सोडून आलेली दिसते. तरीच कबीर पण इतक्या लवकर गद्दार झाला. नॉट गुड. गंधार, तुमच्या केबिनमध्ये एकट्या अडकलेल्या मुलीवर नजर टाकणे बंद करा. मी स्वतःलाच मनातल्या मनात एक चापट दिली. तिच्याबद्दल अजिबात विचार करायची गरज नाही. एकतर तिने येऊन माझ्या सरळ चाललेल्या आयुष्यात एवढी ढवळाढवळ केली होती. मी एक वार तिच्या मांडीवर डोकं टाकून पाय ताणून सोफ्यावर आरामात झोपलेल्या मायलोकडे पाहिलं. मायलोने मला दिलेला आश्चर्याचा धक्का अजूनही ओसरला नव्हताच. जनरली मायलो अनोळखी लोकांच्या कधी जवळही जायचा नाही. त्याला लोकांची सवयच नव्हती. पण असे दिसत होते की आता माझा कुत्राही तिच्या चार्म्सपासून वाचला नव्हता. अचानक मला शिंक आली आणि त्या आवाजाने तिचे पटकन डोळे उघडले. मी नीलांबरी. जाग येताच आलेल्या बटर चिकनच्या टेम्पटिंग वासाने माझ्या पोटात कावळे नुसते ओरडायला नाही, कदाचित भांडायला लागले होते. फ्लाईटमधले बेचव सँडविच आणि कबीर बरोबरचे 2 समोसे सोडता दिवसभरात काहीच खाल्ले नव्हते. टेबलवर ताट वाढलंय, जेवून घे म्हणून गंधार जाऊन जेवायला बसला. मीही मागोमाग गेलीच. शांततेत जेवून मी भांडी आवरायला मदत केली. जेवण खूप छान होतं, थँक्यू. मी खुर्चीत बसून सफरचंद खात म्हणाले. तो फक्त हसला. लगेच आत जाऊन तो हातात 2 जड ब्लँकेट आणि एक उशी घेऊन आला.
काय ठरलं मग? सोफ्यावर की खाली? सगळे सोफ्यावर ठेवून त्याने विचारले. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की याला खरे तर झोपायच्या या अरेंजमेंटबद्दल जरा वाईट वाटले होते. पण तेव्हाच दुसरे मन मला सांगत होते की हे मला अचानक घुसखोरी केल्याचे फळ आहे. फक्त लक्षात ठेव की सोफा मायलोच्या मालकीचा आहे. तो कधीही मालकी दाखवू शकतो, तो खांदे उडवत म्हणाला. मी आधीच त्या टणक खड्डे पडलेल्या निळ्या सोफ्यामुळे वैतागली होती. त्याच्यावर झोपून सकाळी पाठीचं भजं नक्कीच होतं, पण खाली रगवर झोपण्यापेक्षा ठीक आहे असा विचार करून सोफ्यावर माझी शाल पसरली आणि उशी, ब्लँकेट वगैरे ठेवून टेम्पररी बेड तयार केला. मी पण इथे रात्री न थांबण्याच्या इराद्यानेच आले होते. ऑफिसमध्ये मला असाईन केलेली खूप कामं करायची आहेत. माझी मैत्रीण त्यात मदत करेल, पण मला लवकरात लवकर तिथे हजर व्हावेच लागेल. मी पायांवर ब्लँकेट ओढत म्हणाले. हा विचार तू इथे येण्याआधी करायला हवा होता. त्याने नाक उडवले आणि दिवे बंद करून झोपायला आत निघून गेला. थँक्स, गुड नाईट. त्याच्या पाठीमागून मी ओरडून म्हणाले. बाहेर चंद्रप्रकाशात अजूनही जोरदार बर्फाचा वर्षाव मला अर्धवट पडदा सरकलेल्या खिडकीतून अंधुकसा दिसत होता. जर हे वादळ असेच सुरू राहिले तर अजून किती वेळ या भयंकर बोर जागी काढावा लागेल याचा मी हिशोब करत होते. मी ब्लँकेट अंगावर ओढून आडवी होताच मायलो उडी मारून माझ्या पायापाशी ब्लँकेटमध्ये मुटकुळे करून झोपला. पाठीला टोचणाऱ्या सोफ्यामुळे मला झोप तर लागत नव्हतीच. मी अर्धवट मागे सरकून सोफ्याच्या आर्मरेस्टला उशी टेकून बसले. मायलो मान ब्लँकेट बाहेर काढून माझ्याकडे बघत होता. याच्या इंटरव्ह्यूचे तर काही खरे नाही. मग मायू, आपण तुझा इंटरव्ह्यू कंटिन्यू करायचा का? मी कंटाळा घालवायला विचारले. मायलो अजूनच बोर होऊन कान हलवून शक्य तितके पाडून माझ्याकडे बघत होता. मग मला हे सांग की सेल्फ एस्टीम पुस्तकाचे जगप्रसिद्ध लेखक गंधार रत्नाकर यांच्याबरोबर राहणे कसे आहे? उत्तराची वाट पाहिल्यासारखं मी काही सेकंद थांबली. नो, काय म्हणालास? तुला दिवसेंदिवस अशा अबोल चिडक्या माणसाबरोबर घालवायला आवडतात? धन्य आहेस बाबा तू. काय म्हणालास? मी चुकीचं समजले. मला वाटला तितका तो वाईट माणूस नाही आहे. प्लीज, मला नाही असं वाटत. तो फॉर्मली बरा वागतो, पण मला तो काहीतरी भयानक भूत घरात घुसल्यासारखं ट्रीट करतोय आणि लवकरात लवकर तो माझा एक्झॉर्सिझम करायच्या मागे लागलाय. आय नो खूप लेम जोक मारला, पण बघ ना, आमचं कुठल्याच मुद्द्यावर पटत नाहीये. नंतर इथे कोणी ना कोणी येऊन पोचणारच आहे इंटरव्ह्यू मागत. तेव्हा काय करणार हा? बोलून मी पुन्हा मायलोची प्रतिक्रिया ऐकायला थांबली. काय? हो बरोबर, तो तुझ्यासाठी छान प्रेमळ माणूस आहे, पण माझ्यासाठी एक उद्धट, चिडका आणि नार्सिसिस्ट माणूस आहे. ओके, नार्सिसिस्ट जरा जास्त होत आहे. स्वतःमध्ये मशगूल म्हणू हवं तर. हे म्हणताच आतून फिस्कन हसलेले मला ऐकू आले. नक्कीच तो अजून जागा होता आणि माझी बडबड ऐकत होता. ओके मायू, तुला पण माझ्याबद्दल बरेच प्रश्न पडलेले दिसतात. बोल, विचारून टाक. लगेच मी पुढे म्हणाले. अर्थात मी गंधारलाच उद्देशून म्हणाले होते. हे कदाचित त्याच्या लक्षात आलं होतं. मी गंधार. ती पुढे काही बोलण्यापूर्वी तिने भुवया उंचावून मायलोकडे पाहत त्याचं ऐकते असं दाखवलं. तोही प्रॉम्प्टली तोंड पाडून काय येडी पोरगी आहे असे एक्सप्रेशन्स देत होता. मी आधी म्हटल्याप्रमाणे अख्ख्या जगाला सेल्फ एस्टीम मागचा माणूस कसा आहे ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यांच्या लेखी तो एक सर्वायव्हर, एक हिरो आहे, पण तो नक्की काय चीज आहे हे त्यांना अजूनही माहीत नाही. पुन्हा थोडं थांबून तिने बोलणं सुरू केलं. ओ, इतके सगळेजण प्रयत्न करूनही इथे फक्त मीच कशी पोहोचले हे समजत नाहीये ना तुला? कबीरने पण मला हेच विचारलं. तो म्हणाला खूप रिपोर्टर्स येऊन त्याला आणि बाकी इथल्या लोकल ट्रान्सपोर्टवाल्यांना भेटले. भरपूर पैशाचंही आमिष दाखवलं, पण कोणीही माहिती द्यायला तयार झालं नाही. मायलोने पुन्हा पायावर डोकं टेकलेलं बघून एक मोठी जांभई देत तीही झोपायचा प्रयत्न करू लागली. मायलोला पूर्ण उत्तर दे. मी दोन्ही हात खिशात घालून बेडरूमच्या दाराला टेकून उभा होतो. काळोखात माझी फक्त चौकट भरून टाकणारी आकृती दिसत होती. मला हे ऐकायचं आहे की तू कबीरला इथे यायला कसं तयार केलंस. माझा मित्र आहे, इतक्या लवकर ऐकणारा नाही तो. ती आता उठून उशीला टेकून बसली. ओ, तर या गोष्टीमुळे भिंतीला खिंडार पडलंय तर?
तिने मायलोला हायफाईव्ह दिला. मायलो आणि माझी प्रतिक्रिया निर्विकारच होती. ऐकायचं असेल तर सांगते. मी त्याला तुमच्या आईबद्दल सांगितलं. माझ्या आईबद्दल? मी एक एक शब्दावर जोर देत म्हटले. तिचा काय संबंध? मी त्यांना शोधून काढलं आणि तू माझ्या आईला शोधून काढलंस. मी स्वतःला कसंबसं कंट्रोल करत दात चावत म्हणालो. हो, म्हणजे माझ्या आधीही काही जण त्यांच्यापर्यंत पोचले होते, पण त्यांच्याशी बोलण्याची संधी फक्त मलाच मिळाली. आम्ही बराच वेळ बोललो आणि ती जरा घाबरूनच सांगत होती. मी 2 पावलात तिच्यासमोर येऊन कमरेवर हात ठेवून रागाने खाली तिच्याकडे बघत होतो. खरं तर रागाने माझं अगदी डोकं खराब झालं होतं. त्यात आईचं नाव ऐकून. तू माझ्या आईबरोबर बोललीस, मी आवळलेल्या दातातून निघेल इतक्याच हळू आवाजात म्हणालो. पण मी त्या इतकंच म्हणाल्या. ती पटापट बोलायचा प्रयत्न करत होती. माझ्या रागाला भिवून तिचा श्वास कोंडला गेला होता. आय डोंट केअर ती काय म्हणाली. माझ्यासाठी ती कोणीही नाहीये. तिने एक खोल श्वास घेतला. तुमची आई आपल्या मुलाला भेटायला, त्याच्याशी पुन्हा जुळवून घ्यायला किती डेस्परेट झाली होती, मला त्यांची कळकळ जाणवली. आणि त्यांचं नाव काढताच तुम्ही अगदी असेच रिॲक्ट व्हाल असंही त्या म्हणाल्या होत्या. ती स्वतः माझ्या बाबाला आणि मला सोडून निघून गेली होती. ओ प्लीज गंधार, तुला माहिती आहे ही एवढीच गोष्ट नाही आहे. हे सगळं बरंच कॉम्प्लिकेटेड आहे. त्यांचीही काही बाजू असू शकते, ती माझं बोलणं तोडत म्हणाली. तिच्याही नकळत तिने माझा एकेरी उल्लेख केला होता. ऐक मिस रिपोर्टर, तुझा यात काडीचा संबंध नाही. स्टे आउट ऑफ इट, मी जोरात ओरडून म्हणालो आणि तरातरा दार आपटून बेडरूममध्ये गेलो. त्या पातळ फायबरच्या दाराचं नशीब चांगलं म्हणून त्याचे 2 तुकडे होता होता वाचले. ती पुन्हा सरकून आडवी झाली. सोफ्यामुळे पाठ रगडून निघतच होती कदाचित. ती वर आढ्याकडे बघत विचार करत होती. नक्कीच तिच्या देवाचा धावा करत असणार. ह्या इतक्या रुक्ष कंटाळवाण्या माणसापासून कधी एकदा सुटका होते असं झालं असणार. मायलो तिच्या पायावरून डोकं उचलून तोंड वर करून एकदा जोरदार हुंकारला. तिने उठून त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत केले. मायलो, ह्याला फारच मदर इश्यूज आहेत नाही? ती हळूच बोलली. मला ऐकू येतंय, मी आतून आवाज दिला. तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा तिची बडबड सुरू केली. या थंड रक्ताच्या प्राण्याबरोबर तू कसा राहतोस रे मायलो? एकतर याला आपल्या आईबद्दल जराही दया वाटत नाही आणि एकीकडे आई सोडून गेली म्हणून राग आहे. पण इतकी वर्ष? रिपोर्टर, तोंड बंद, आतून पुन्हा रागीट आवाजात ओरडलो. नक्की याला लोक सोडून जाण्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणूनच इथे जंगलात येऊन राहिला. स्वतःला फार शहाणी समजू नको, मी पुटपुटलो. हे सगळे बहुतेक ज्वालामुखीचे फक्त तोंड आहे. आत अजून किती लावा भरलाय देव जाणे. आता झोपणार आहेस का? प्लीज झोप. स्वतःला कंट्रोल करत मी जवळजवळ ओरडलोच. नाही तर बाहेर काढून देईन. खरं तर तिला त्या ओबडधोबड सोफ्याचा किती त्रास होत होता हे सांगायला मात्र तिने तोंड उघडलं नाही. मग जरा वेळ थांबून दीर्घ श्वास घेतला. मी ट्राय करते, पण मला तुझा इतका राग येतोय की मी झोपूच शकत नाहीये, तीही ओरडून म्हणाली. ट्राय हार्डर, आतूनच तुसडा रिप्लाय दिला. तिने डोळे मिटले. एव्हाना मायलोचा झोपून एका लयीतला श्वास ऐकू येत होता. तिला रात्री उशिरा कधी झोप लागली ते कळलेच नाही. कधीतरी मध्येच जाग आली तेव्हा मी फायरप्लेसमध्ये जास्तीची लाकडं टाकत होतो. आमची नजरानजर झाली तोच तिने ब्लँकेट अजून तोंडावर ओढून घेतले आणि पुन्हा झोपून गेली. मग ती गाढ झोपली. थकली होती कदाचित. बारीकशा आवाजात अक्षरशः घोरत होती. मी तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन गेलो तरीही तिला जाग आली नाही. अति मऊ बेड आणि डोकं रुतणाऱ्या परांच्या उशीवर आडवी होताच तिने स्वतःला संपूर्ण बेडवर पसरून दिलं. कुंभकर्ण कुठली. आपण बाहेर आहोत, जरा सावध झोपावं तर नाही, बाप्पाचं घर समजून झोपली अगदी. माझे 2-3 जड ब्लँकेट तिच्या अंगावर पांघरले आणि मी सोफ्यावर जाऊन मायलोला घेऊन पहुडलो. मायलोचं कौतुक पण वाटत होतं मला. तिच्यासाठी आज चक्क तो खाली रगवर पसरला होता. कुछ तो बात है. पहाटे उठून मी बाहेर जाणार म्हणून तिला उठवायला गेलो. तिने डोळे किलकिले केले आणि पुन्हा झोपेच्या तंद्रीत गेली. मला बराच वेळ लागेल यायला. ठीक आहे,
मी हळूच म्हणालो, ओके. ती झोपेतच म्हणाली आणि त्या मऊ ब्लँकेटमध्ये अजून गुरफटली. रात्रभर कूस बदलत कशीबशी त्या दगडी सोफ्यावर झोपल्यावर हा बेड म्हणजे तिच्यासाठी स्वर्गच होता. मी निघून गेलेलो हे तिला कळलेही नाही, इतकी तिला लगेच गाढ झोप लागली. क्रमशः. पुढील भागात काय झाले या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. काळजी घ्या. स्टे ट्यून. धन्यवाद.